हाय गाईज. हॅलो गाईज. आज मी हा आमचा पहिला व्लॉग आहे. अरे तू बोल ना, तू बोलतच नाही. अरे बोलतोय मी, तुझं ऐकतोय ना पहिला. आपली रिक्षा येईल. आज आमचा फर्स्ट व्लॉग आहे आणि आम्ही चाललोय आणि मी हिला कुठेतरी घेऊन चाललोय. मला सरप्राईज आहे, हिला माहित नाही. आता बघूया हिला, तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. हिला बघूया आवडतं की नाही आवडतं. तसं पण हिला माझे सरप्राईजेस आवडत नाही. आता बघूया फर्स्ट टाइम. आम्ही ऑटोमध्ये बसलोय. हा आहे आमचा फ्रेश लुक. आता तिकडे पोहोचल्यावर बघूया कसा होईल आमचा अवतार. आता आम्ही 10-11 मिनिट्समध्ये पोहोचणार स्टेशनला. ते आम्ही रिव्हील नाही करणार आम्ही कुठे जातो, नाही तर आमचे फॉलोअर्स पाठीपाठी येतील आमच्या. किती फॉलोअर? तरी पण लगेच बघणार आपण माईक नाही लावला. पोचलोय. आता आम्ही पोचलोय अड्डगाव स्टेशनला. जे मला सरप्राईज देणार आहे ते फक्त 2 किलोमीटर लांब आहे ह्या स्टेशन पासून. बघूया आता हिला आवडतं की नाही. हाय गाईस, तर आम्ही आता पोचलोय. स्टेशनला पोचलो. अड्डगाव स्टेशन. आणि मी सरप्राईज प्लॅन केलं. स्टे आहे, तुम्हाला स्टेचा मी व्हिडिओ पाठवतो. स्टेचा व्हिडिओ दाखवतो आणि स्टेचा व्हिडिओ आहे. तुम्हाला येस इथे राहायचंय. येस. सो आम्ही पोचलो आता आमच्या डेस्टिनेशनवर आणि त्याचं नाव आहे हिडन विलेज. हिडन विलेजला आलो आहे. आता बघू, आतमध्ये जाऊन बघूया की कसं वाटतं हिला. माझा अवतार खराब झालेला आहे. बघूया हिला कसं वाटतं हिडन विलेज. आता बघूया आतमध्ये जाऊ. बघूया. चला आता बघूया आतमध्ये कसं आहे हे हिडन विलेज. आम्ही पहिल्यांदाच येतोय. मी माझ्या भावाच्या रेकमेंडेशनवरून आलोय. आता बघूया. आहे तुला सांगतो. जर चांगलं नाही निघालं तर त्या भावाचं काय खरं नाही, म्हणून मी भावाचं नाव नाही सांगत आहे. आता आम्ही ते दाखवतो. चांगलं वाटतंय काहीतरी. इथे खूप सारं पक्षी आहेत. पॅरट्स. रॅबिट आतमध्ये येतो. दिसतोय नाही दिसत आहे. आता आमचं सगळं ID प्रूफ वगैरे देऊन झालं. आता आम्ही निघालोय जोरात बोल ना थोडं. रूमकडे. आपण माईक घेतला पाहिजे होता. आता मी बुक केलाय रिच हाऊस. इट इज कॉल्ड एज रिच हाऊस. तो त्यांनी आम्हाला 15 नंबर रूमचा दिलाय. आता आम्ही शोधतोय 15 नंबर कुठे आहे. आता बघूया कुठे. तो आता आम्ही आमचा रूम नंबर 15 म्हणजे रिच हाऊस शोधलेला आहे. थोडा टाइम भेटलेला आमचा रूम. थोडा टाइम लागला शोधायला, पण आम्ही शोधला कसा. आता आम्ही तुम्हाला रूम टूर करून दाखवतो. रूम टूर कसं आहे चला. बघा भूषणने कुठला चॉईस केलाय रिच हाऊस मध्ये. आता बघूया कसं आहे. पहिला मी जाणार. पहिला मी बघ. पहिला ही सगळीकडे. तर आता बघूया. हिच्यासाठी सरप्राईज आहे हाऊस. तर बघूया कसं आहे. मी रिॲक्शन घेणार. अरे वा, मस्त आहे. खूप मस्त आहे. अरे वा, खूप मस्त आहे. बाटप पण आहे भाई. मस्त आहे. सॉलिड. बाटप खूप मोठा आहे. मस्त आहे भाई. सॉलिड. आणि इथे बघूया काय आहे. हे तर वॉशरूम आहे. मी त्यांना स्पेशल रिक्वेस्ट केलेली आम्हाला बाल्कनी वाला काहीतरी पाहिजे. नाईस. मस्त आहे. इथे तर फोटोज पण येतील किती चांगले. बाल्कनी मस्त आहे. खूप मस्त आहे. मस्त आहे. या हाऊसचं नाव आहे रिच हाऊस. ह्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला सगळे बसून सांगू. म्हणजे मला तर नाही माहिती, भूषण सांगेल. मी सांगतो जर तुम्हाला कोणाला यायचं असेल इथे. आणि ह्या प्लेसचं नाव आहे द हिडन विलेज. द हिडन विलेज. तर आम्ही सगळे डिटेल्स सांगू तुम्हाला. तर येस, तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. या प्लेसला घेऊन खूप कॉन्शियस पण होतो. मला काय माहित, मी हिला जे पण सरप्राईज देतो हिला अजिबात नाही आवडत. तर मी
प्लेसला घेऊन खूप कॉन्शियस होतो. तर आता मी मला वाटतं ज्याने माझ्या भावाने रिकमेंड केलं त्याचं नाव पण रिव्हील तुझा करू भाव शकतो. आहे का? हिला खूप आवडलंय ते, मला पण आवडलंय की तिला ते आवडलंय. कोणी सांगितली तुला ही प्लेस? आयुष ओ आयुष तो बघेल व्हिडिओ तर ते बोलेल. नाही पण खरंच खूप चांगली. हो, पण मस्त आता बाहेर place जाऊन आम्हाला बघायचंय की अजून काय काय आहे काय काय नाही. आम्ही जस्ट एंटर केलंय आणि आम्ही रूम मध्ये आलोय Yes. आमचा आयडी प्रूफ वगैरे देऊन. पण थोड्या वेळाने आम्ही जाऊ, जेव्हा फोटोज वगैरे काढायला जाऊ तेव्हा आम्ही तुम्हाला Yes. दाखवू. म्हणजे मला पण माहिती नाही, भूषणला पण माहिती नाही, आम्ही दोघं पण फर्स्ट टाइम. आम्ही पण फर्स्ट टाइम आलोय. आता बघूया कसं आहे. मला तर मस्त आवडलंय खूप. मला पण काय डिटेल्स आहेत तू बोलू शकतोस आता इथे? गुगलवर एक साईड आहे hiddenvillage.in. त्याच्यावर जाऊन तुम्ही सगळे फोटोज गॅलरी तिथे फोटो गॅलरी आहे, तिथे सगळे हाऊसेसचे फोटो बघू शकतात. आणि तुम्हाला जर बुक करायचं असेल तर तिथे बाजूला राईट बॉटम राईट कॉर्नरला तिथे नंबर्स पण आहेत, तर तुम्ही तिथे फोन करू शकता आणि सगळे डिटेल विचारू शकता. हा. खूप इझी आहे आणि तुम्ही येऊ पण शकता. आम्हाला आणि काही यायला- याचं हा. स्पॉन्सरशिप नाहीये किंवा काही नाहीये. पण आम्ही आम्ही just- फक्त एवढंच की जर हे चांगलं असेल म्हणजे तुम्ही घेऊन येऊ शकतात कोणाला, तर तुम्ही येऊ शकतात. आणि इथे येणं पण एवढं डिफिकल्ट नाही आहे. तर आदगाव डिफिकल्ट होतं एवढं पण नव्हतं मला. आम्हाला. तर थोडं टाइम लागला आम्हाला थोडासा. गर्दी नाही भेटली ट्रेन मध्ये एवढंच. सॅटर्डे संडे होता म्हणून. हा, वीकेंडला आला तर तुम्हाला गर्दी नाहीच भेटणार मोस्टली. तरी तुम्ही आम्ही तर कुर्लावरून आलो. आम्ही ट्रेनने आलो. तुमच्याकडे जर गाडी असेल तर तुम्ही गाडीने गाडीने येऊ पण येऊ शकता. शकता. गाडीने 80 किलोमीटर्स आहे आणि ट्रेननी पण तेवढंच आहे आसपास. ते तुम्हाला बेटर. आटगाव पण नाव आहे प्रॉपर स्टेशनचं. गाव आहे, प्रॉपर गाव. हिडन विलेज नाव आहे. हा तेच मग गावच आहे. तर आटगाव करून स्टेशन आहे, तिथे तुम्ही उतरू शकता. आणि तिथून तुम्हाला इकडे तुम्ही बुक केल्यानंतर तुम्ही जायच्या आदल्या दिवशी तुम्हाला ऑटो ड्रायव्हरचे, जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर ऑटो ड्रायव्हरचे तुम्हाला नंबर पाठवले जातात, तर ते तुम्हाला पिकअप करायला येतात. तर तसं करू शकता. आणि 100 रुपीज काहीतरी घेतात. 100 रुपीज इथे म्हणजे येण्यासाठी. पर राईड 3 जण घेऊ इथे शकतात. आलेत जरा थोडेफार जण, एक ग्रुप पण आलाय. आहेत बऱ्यापैकी बऱ्यापैकी प्रॉपर आलेत. हा, प्रॉपर आहे. आणि घर पण खूप साफ आहे, चांगले छान आहे, हायजिनिक आहे. आणि इंटेरियर वगैरे पण डिसेंट आहे, असं चांगलं आहे, मस्त आहे. मग आम्ही तुम्हाला पुढे दाखवू काय काय जागा आहे. आता आम्ही जेव्हा आउटफिट आता चेंज करू, फोटो काढायला जाऊ. हिनी म्हणजे थोड्या वेळाने जाऊ. आताच आम्ही आलोय, एवढ्या लवकर जाणार पण नाही. रेस्ट करू, मग जेवायला जाऊ. Yes. मग नंतर मग तुम्हाला दाखवू थोडा व्लॉग. आता आम्ही जेव्हा फोटो काढायला जाऊ तेव्हा आम्ही नेक्स्ट व्हिडिओ. आम्ही छोट्या छोट्यापासून स्टार्ट करणार आहे, तर प्लीज आमचे व्लॉग्स बघा Yes. प्लीज. हाय गाईज, आमची तयारी झाली आहे. म्हणजे माझी तर झाली आहे पण भूषणची अजून बाकी आहे. हा बघा, शूज घालतोय. झाली आहे भाई माझी. माझी तयारी लवकर होते भूषणपेक्षा. भूषण लेट करतो सगळ्याला. बाबा इथंच काम आवडत होतो तुम्ही. आता आम्ही बाहेर जाणार आहे जेवायला. म्हणजे इथेच जेवण आहे. म्हणजे इयरिंग्स कसे वाटतायत कमेंट करून सांगा. कशी दिसते मी? त्यामुळे मी तुम्हाला बॅक कॅमेरामधून दाखवते कशी दिसते मी. आणि भूषण तर हिरो भाई. चला, माझा हा आउटफिट आहे. थांबा मी तुम्हाला लांबून दाखवते, 1 मिनिट. हा बघा, माझे स्कॉट्स, टॉप आणि शोल्डर बॅग. टॉप, स्कॉट्स, माझी शोल्डर बॅग, माझे इयरिंग्स. प्लीज कमेंट करून सांगा कसे दिसत आहे. चला आता आम्ही तयार होऊन निघालोय. आता मी काय मस्त दिसते. आधी थोडा फोटोशूट करणार, जे नेहमी ही जास्त फोटोशूट वाली आहे. हिला खूप आवडतं फोटोशूट करायला. आम्ही आता काय ना काय फिरणार, बघूया फोटोशूट करू. मग जेवायला पण जायचंय. हा जेवायचा पण टाइम झालाय, तर बघू. हा. आम्ही भूषण तर हिरो दिसतोय बाबा. भावा मेन हिरोईन तर बघा. हो काय दिसते रे, सॉलिड. बघ इकडे. बापरे, पहिल्यांदा आम्ही बघतो एवढ्या मोठ्या कोंबड्या. कोंबडी आहे ते भाई कोंबड्या, ती काय कोंबड्याच आहेत भाई. कोंबडी नाही आहेत त्या. भाई कोंबडी आहे. पाठीला येणार ना. मला भीती वाटते.
ये भाई पळाली पळाली गाईस इकडे इंडोर गेम्स पण आहेत, आम्ही तुम्हाला दाखवतो. हिडन विलेज मध्ये प्लेस तुम्ही येऊ शकता तिकडे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही या. इथे इथे स्विमिंग पूल आहे, आउटडोर गेम्स आहे, इंडोर गेम्स आहे, बॅडमिंटन आहे, क्रिकेट खेळू शकतात तुम्ही. इंडोर गेम्स मध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हा काहीतरी युनिक गेम आहे, मी पहिल्यांदा बघितलंय. हा कॅरम आहे. कॅरम असं कसं? हा वेगळाच आहे काहीतरी गेम. हा गुगलवर आम्हाला सर्च करायला लागेल असं वाटतं. हो असं काहीतरी आहे. हो ओके समजलं. आणि इथे चेस पण घेऊ शकतात मित्रांनो. आम्ही नाही खेळू शकत कारण की मला वाटतं मी वन साईड जिंकेन हिच्यासोबत. हिला चेस अजिबात येत नाही. आता ही पूल खेळणार आहे. हा इथं पूल बघूया, पूल कशी खेळते ही. वाव मला नाही येत यार पूल खेळता. माहितीये मला पण नाही येत. हे नाही येत. नाईस. इकडे हँड सॉकर बोलतात ना याला. हँड सॉकर पण आहे, नाही येत हा. टेबल टेनिस पण आहे अरे आणि वा, अजून मी टेबल टेनिसचा व्हिडिओ कॅरम पण आहे. नाईस. तर आम्ही टेबल टेनिसची मला वाटतं आम्ही मॅच खेळू. आम्ही खेळू. कम ऑन 15 पॉइंट्सची मॅच खेळू. 1 2 3 स्टार्ट. 1-0. Yes! 2-0. Yeah! 3-0. बाहेर आहे. हे लागून गेला. व्हिडिओ मध्ये चेक कर. रिव्ह्यू 3-1 ना 3-1. नेटच्या जर अडला तर 3-1. दे. 4-1. 4-1. हा येस 2-4. अरे मा कसम. किती? 5-2. अरे यार हे स्मॅश ना जमत नाही. स्मॅश 6-2. 6-2. अरे बापरे. 7-2. Come on. 3-7. Come on, come back. 8-3. Nice. 9-3. वन साइड हरवते भाई. मला ऍटलीस्ट लास्ट किती? 4-9. 4-9. अरे बापरे. तू लागला किती आला? 10-4. भूषणचे 10, माझे 10, भूषणचे 4. Come on. Yes! अरे यार 11-4. 11-4. Shit, come on. 5-11. Come back. बाहेर. किती? 5-11 नाही 6-11. नाही आता झालं. 6-11. स्मॅश भेटला. 7-11. नाही मी आता जिंकलं. अरे 12-7. स्टार्ट. यार 8-12. Yes. 13-8. 9-13. 9-13.
अरे Yes! माझं खाली 14 game point. गेम पॉइंट 9. Come on. ठीक आहे. 10 10.2. 11 गेम पॉइंट गेम पलटू शकतो पण मी जिंकले. 12 14. अरे यार गायत्री. येस 13 पॉइंट 14. अरे यार. यार. Shit. Yes! ऍडव्हान्टेज आहे भाई कसलं? ड्यूस नंतर मग ऍडव्हान्टेज 16 झालं. हा 16 नाही आता 2 पॉइंट लगातार घ्यायचे ठीक आहे. Advantage आहे ना? आता किती? 14. आता तू ऍडव्हान्टेज वर आहे. आता जर घेतलास तर जिंकली 15. हा आता पॉइंट नको मोजू आता मी घेतला तर मी हा जिंकले. Yes! Yes! तुम्ही Yes! जिंकले. हॅलो भाई भाई, बोलतोय तू. प्रो आहे तू भाई गाईज मी टेबल टेनिस मध्ये जिंकलेली आहे. आम्ही आता जेवायला जातोय. भूषण मला पूल कसा घ्यायचा असं शिकवतोय. थांबा तुम्हाला दाखवतो. नाईस. आता आम्ही जेवायला जातो. मी गाईस टेबल टेनिस प्रो येस मी 3 जिंकले. सेट हरवलेत मला बाबा मी पण एक स्पोर्ट्स पर्सन आहे. मानला आता मी जेवतो आणि मग बघूया जेवायला काय काय आहे तुम्हाला दाखवतो. आम्ही आउटडोर गेम्स दाखवतो तुम्हाला. सो गाईज तुम्हाला जर आमचा फर्स्ट व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आणि स्टे ट्यून फॉर पार्ट 2.